मुंबई ते प्रभणवल्ली एकूण 10 तासाचा प्रवास. संध्याकाळी 7 वाजता ऑफिसचे काम उरकून आम्ही मित्राच्याच गाडीने लांजा येथील प्रभणवल्ली गावी निघालो आणि पहाटे 5 वाजता घरी पोचलो. हे आमचे मित्राचे घर, सुमित प्रभुलकर. सकाळी 7 वाजता मी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो. त्यावेळेस मी हा नजारा माझ्या मोबाईलमध्ये कैद केला. अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य वातावरण. काही अंतर पुढे चालत गेल्यावर मला एका शेतामध्ये बैलजोडी दिसली. शेताजवळ गेल्यावर काकांशी बोलणे केले. ते म्हणाले, भात लावणी चालू आहे, त्यासाठी शेतात पाणी सोडत आहे आणि शेत चांगले भिजले की नांगरणीला सुरुवात करायची आहे. त्यांना नांगरणी करताना पाहून मलाही वाटले की मीही याचा अनुभव घ्यावा. त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मला नांगर हातात दिला. पण शेत ओलं असल्यामुळे पाय अक्षरशः जमिनीमध्ये रुतत होते. खूप अवघड आहे भिजलेल्या शेतात नांगरणी करणे. हे आता शेत असे नांगरत आहेत कारण ह्याच्यामध्ये हा भात लावायचा आहे. या पद्धतीने जसं या शेतामध्ये लावलेलं आहे. मॉर्निंग वॉक संपल्यानंतर अंघोळ करून फ्रेश होऊन रुपेश, मांडवकर आणि आम्ही तिघेही बुद्ध विहाराकडे निघालो, जे या प्रभणवल्ली गावामध्ये स्थित आहे. हे बुद्ध विहार अतिशय सुंदर आणि प्रशस्त जागेमध्ये बांधले होते. आत प्रवेश करताच समोरच भगवान बुद्धाची प्रतिमा, तसेच त्यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्त्या होत्या. मागील भिंतीवर आकर्षक व देखणी अशी चित्रकला केली होती. संपूर्ण परिसर अत्यंत प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण करणारा होता. बुद्ध विहार पाहून झाल्यावर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. प्रभणवल्ली गावातील शाळा पाहण्यासाठी आम्ही निघालो. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच दोन्ही बाजूंना मोकळी हिरवीगार मैदाने दिसली. वाऱ्याने झुलणारी गवतं आणि आजूबाजूचा शांत नजारा मन प्रसन्न करत होता. त्यापैकी एका मैदानात काही मुले आनंदाने खो खो खेळत होती. त्यांच्या खेळण्यातील उत्साहाने संपूर्ण वातावरण अधिकच जिवंत आणि गजबजलेलं भासत होतं. अशा या सुंदर विद्यामंदिराचे नाव आहे आदर्श विद्यामंदिर प्रभणवल्ली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे. आमचे मित्र सुमेध हे या शाळेच्या शिक्षण प्रसारक मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी आम्हाला शाळेतील शिक्षकांची भेट घडवून दिली. तसेच त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कारही केले. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिस्तीमध्ये टाळ्यांच्या गजरात आमचं मनापासून स्वागत केलं. हा सुंदर दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे, कारण या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी युनेस्कोने मराठी लष्करी वारसा स्थळे, मराठी मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया जागतिक वारसा यादीमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश केला आहे. रायगड किल्ला, राजगड किल्ला, प्रतापगड, सिंहगड किल्ला, तोरणा किल्ला, लोहगड किल्ला, साल्हेर किल्ला, अंजनेरी किल्ला, शिवनेरी किल्ला, सुपेगड किल्ला, पन्हाळगड किल्ला आणि वसंतगड किल्ला ही 12 किल्ल्यांची नावे आहेत. दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली आहे. आता आम्ही
हॉटेलमुळे या ठिकाणी नाश्ता करून पुढील प्रवास म्हणजे आम्ही माचाळसाठी जाणार आहोत. आता आम्ही माचाळला चाललो आहे. किती उंचावर आहे रे माचाळ? जवळपास समुद्र सपाटी 3000 फूट उंचावर असलेल्या 3000 ठिकाणी माचाळ. आता आम्ही आमच्या पर्सनल लक्झरी कारने चाललेलो आहे. आम्ही आमचा ड्रायव्हर सुद्धा शिकलेला आहे आणि तो ड्रायव्हर एक्सपिरियन्स आहे. ड्रायव्हर 15 वर्ष एक्सपिरियन्स आहे. जो मागे बोलतोय ना तो हार्डली 6 मंथ ड्रायव्हर. आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो साध्या गाडीचा एक्सपिरियन्स आहे. आता मी लक्झरी गाडीचा एक्सपिरियन्स वॅगनर वाले वागणार तसे 3000 फूट उंचावरच्या माचाळ या हिल स्टेशनवर आम्ही चाललेलो आहोत. आमच्याबरोबर आमचे मित्र आहेत सत्यवान मांडवकर आणि धीरज लाड आणि आमचे नेहमीचे ड्रायव्हर दादा रुपेश कांबळे आहेत. रुपेश कांबळे आहे करा. थँक्यू. आता भेटू माचाळवर. अशा पद्धतीने आम्ही मजा मस्ती करत चाललो. माचाळच्या आधीच एक छोटेसे हिल स्टेशन आहे. त्या ठिकाणचा नजारा पाहून आम्ही तिथे फोटोशूट केले. अतिशय सुंदर निसर्गरम्य आणि उंचावरचे हे ठिकाण आहे. तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकीर तुला. अल्लद अल्लद जाऊ दे तुझा गगनाला झुला. तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकीर तुला. अखेरीस आम्ही माचाळला पोहोचलो. माचाळ हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात वसलेले एक छोटे पण आकर्षक हिल स्टेशन आहे. ह्याची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे 3000 फूटवर आहे. हे माचाळ कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे थंड हवामान, धुके, निसर्गरम्य आणि शांतपूर्ण वातावरण आहे. किंवा उलटा धबधबा बघा. आणि इथे मांडवकर हाय कर. हा मांडवकर बघा कुठे एकदम कड्यावर गेलाय. मांडवकर खतरों खिलाड़ी बनतोय. आता हा रुपया गो यू नॉनसेन्स. गो यू नॉनसेन्स. ए धीरज धीरज धीरज. व्हेरी गुड.
या उंच ठिकाणी वाऱ्याचा ताशी वेग सुमारे 35 किलोमीटर असा असू शकतो. कोकणातील माचाळ परिसरात उंचावर असलेला धबधबा विशेष आकर्षण ठरतो. येथे वाहणाऱ्या प्रचंड वेगामुळे पाणी खाली पडण्याऐवजी उलट्या दिशेने उडताना दिसते. माचाळचे रम्य सौंदर्य, डोंगराच्या कुशीत वसलेला निसर्ग आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श हे सगळं सोडून जाण्याची मनाला अजिबात इच्छा नव्हती. तरीही आज खास कोर्निन्को धबधबा आणि धरण पाहायचे ठरले होते, म्हणून मनाला आवर घालत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. काही तासातच आम्ही मुस्कुंदी धरणाच्या इथे पोचलो. गाडीतून दिसणारा हा नजारा विलक्षण आणि पाहण्यासारखा होता. मुस्कुंदी धरणाच्या वॉटरफॉलमध्ये आंघोळ करायला लास्ट टाइम गेलो होतो, धरणात पाणी कमी होतं. आता पावसाळ्यात आलोय आणि त्याच धरणाच्या दूधसागर सारखाच वॉटरफॉल आहे तिथे. आता आम्ही थोडासा अर्धा एक तास भिजणार आहोत. कोकणातील मुस्कुंडी नदीवर वसलेले कोर्निन्को किंवा मुस्कुंडी धरण हे स्थानिकांसाठी जीवनवाहिनीचे काम करते. हिरव्यागार डोंगर रांगामध्ये आणि दाट जंगलाच्या सान्निध्यात वसलेले हे धरण पाहताना जणू निसर्गाने आपल्या कुशीत जपून ठेवलेले जलाशय जवळ हे बघ, हे आता इथून चालत मागून आलो असतो तर काय, पण हा संपूर्ण परिसर फक्त आम्ही जाऊ. वाव, हा बघा यो, बाकी कोण नाही. पावसाळ्यात धरण परिसरात अधिकच मनमोहक दिसतो. धबधबे, धुक्याने झाकलेले टेकड्या आणि पाण्याच्या साठ्याचा अथंग विस्तार पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो. स्थानिक क्षेत्रासाठी या धरणाचं महत्त्व अपार आहे. जे धरण अतिशय मनमोहक होतं त्याच धरणाने रौद्र रूप धारण केले अशी न्यूज TV9ला आली. त्याचं हे कात्रण. आता आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईकडे निघालो.
जाताना मित्राच्या घरी रस्त्यालगत लागलेली लाजाळूची झाडे पाहिली. त्यांना स्पर्श करताच ती झाडे हलक्या लयीत दुमडूत लागली, जणू आमच्या प्रवासाला निरोप देत होती.